नमस्कार, मी स्नेहल टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचे स्टिक। ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। मुगाच्या डाळीचे स्टिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मुगाची डाळ घेतलेली आहे आपण बारीक वाटून, कस्तुरी मेथी घेतलेली आहे, धने, जिरे आणि बडीशोप भाजून दळून घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, हळद, गरम मसाला आणि लाल मिरची आणि मीठ। मुगाच्या डाळीचे स्टिक बनवण्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे, पण त्याच्यामध्ये ओवा टाकून घेणार आहोत। लाल मिरची घ्यायची आहे अर्धी चमचा, थोडीशी हळद घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, धने, जिरे आणि बडीशोपची पावडर घ्यायची आहे आपल्याला, आणि कसुरी मेथी घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घ्यायचे आहे। आता आपण जी मुगाची डाळ दळून घेतलेली होती ती आपण ह्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता आपल्याला ह्या पिठाला मळून घ्यायचे आहे। ह्या डाळीमध्येच आपल्याला जे पीठ आहे ते मळून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी लागले तर आपण घेऊ शकतो। आणि आता आपल्याला थोडंसं कडकच मळून घ्यायचे आहे पिठाला। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपल्याला गोळा घेऊन लाटून घ्यायचे आहे। असे आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला असे स्ट्रिप्स कट करून घ्यायचे आहेत। असे स्ट्रिप्स कट करून घ्यायचे आहेत आपल्याला। आपले स्ट्रिप्स तयार झालेले आहेत। आता आपण यांना एक एक काढून फ्राय करून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता आपण स्टिक तळून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला स्टिक तळून घ्यायचे आहे। आपले स्टिक फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। मुगाची डाळीची स्टिक तयार झालेली आहे। आता आपण तिला चाट मसाला आणि मिरची पावडर लावून घ्यायची आहे। आपण आता हा मसाला, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर ह्या स्टिकला लावून घ्यायची आहे।
आपली मुगाच्या डाळीची स्टिक तयार झालेली आहे। ही खूप क्रिस्पी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।